नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. सम इम्पॉर्टंट डिफेक्टिव्ह वर्ब्स म्हणजेच काही महत्त्वपूर्ण सदोष क्रियापदे भाग 2 या व्हिडिओमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मे आणि माइट यांच्याबद्दलची काही वाक्य उदाहरणं पाहिली. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय खास आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये यूज ऑफ कॅन अँड कुड म्हणजे कॅन आणि कुड यांचा वापर पाहणार आहोत. वाक्य बघा. मी हे काम किंवा कार्य करू शकतो. मी हे काम करू शकतो. आता करू शकतो याच्यामध्ये काय दाखवलंय तर योग्यता दाखवलेली आहे. योग्यता किंवा ती क्षमता, शक्ती. तर मी हे काम करू शकतो म्हटल्यानंतर मी म्हटल्यानंतर काय येणार आय. करू शकणे, शकतो यासाठी कॅन. नंतर काय डू. आणि हे काम म्हटल्यानंतर धिस वर्क. मग वाक्य कसं होणार आय कॅन डू धिस वर्क. मी हे काम करू शकतो म्हणजे माझ्या अंगी असलेली ॲबिलिटी, पॉवर या वाक्याद्वारे दर्शवलेली आहे. पुढचं वाक्य बघा. क्या मी हे पुस्तक वाचू शकतो का. याच्यामध्ये आज्ञा घेतलेली आहे. ह्या वाक्याद्वारे आज्ञा घेतलेली आहे. मी हे पुस्तक वाचू का किंवा वाचू शकतो का अशा पद्धतीने. आता हे वाक्य कसं येणार तर कॅन आय रीड धिस बुक. मी हे पुस्तक वाचू शकतो का. कॅन आय रीड धिस बुक म्हणजे काय केलं इथे परवानगी मागितलेली आहे. पुढचं वाक्य. सीता गाणे गाऊ शकली नाही म्हणजे इथे सीता या मुलीची ॲबिलिटी म्हणा किंवा योग्यता, शक्तीचा वापर दाखवलाय. म्हणजे हे इंग्लिशमध्ये वाक्य कसं होईल सीता कुड नॉट सिंग अ सॉन्ग म्हणजे तिची ॲबिलिटी. सीता गाणे गाऊ शकली नाही. इम्पॉर्टंट पॉइंट 1. कॅन चा वापर हा प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये होतो आणि कुड चा वापर कशामध्ये होतो तर पास्ट, सिंपल पास्ट म्हणजे पास्ट इनडेफिनेट मध्ये आणि कॅनचा वापर प्रेझेंट इनडेफिनेट मध्ये केला जातो. त्यानंतर यांच्या प्रयोगावरून काय दाखवलं जातं तर एखाद्याच्या अंगी असलेली योग्यता किंवा शक्ती. त्यानंतर आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा देण्याकरता किंवा आज्ञा घेण्याकरता याचा वापर होऊ शकतो. आणि यांच्यानंतर इन्फिनिटिव्ह टू हे लपलेलं असतं म्हणजे यांच्यानंतर येणारं धातुसाधित नाम हे टू. धातुसाधित नामाचं जे टू असतं ते काय असतं हाईड केलेलं असतं, लपलेलं असतं. अशा आणि याला डिफेक्टिव्ह का म्हटलेलं आहे तर बघा कॅनचं सेकंड रूप तयार होतं. कॅनचं सेकंड रूप म्हणजे कुड तयार झालं पण कुडन पास्ट पार्टिसिपल कुठे आहे आणि प्रेझेंट पार्टिसिपल कुठे आहे. त्यामुळे ह्याला कॅन या क्रियापदाला सुद्धा डिफेक्टिव्ह म्हणजेच सदोष क्रियापद असं म्हटलेलं आहे. आशा करतो की मी दिलेली माहिती आपणाला नक्कीच समजली असेल. येणाऱ्या 2026 या नूतन वर्षाच्या आणि ख्रिसमस, नाताळच्या आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. हे वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धी, भरभराटी, आनंद आणि ऐश्वर्यपूर्ण जावो. हे इंग्रजी नवीन वर्ष
आपल्या सर्वांच्या जीवनात सुख समाधान घेऊन येऊ ह्या सदिच्छेसह इथेच थांबतो. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा. धन्यवाद.